नमस्कार, वैष्णवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मंडळी, दिवाळी ही अगदी तोंडावर आलेली आहे, त्यामुळे सर्व बायकांची आता गडबड चालू झालेली आहे फराळ बनवण्याची। तर आज मी तुमच्यासाठी योग्य प्रमाणामध्ये चकली कशी बनवायची आणि त्याचं प्रमाण काय वापरायचं हे सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब जरूर करा। तर चला बघूया योग्य प्रमाण कसं घ्यायचं ते। तर सर्वात आधी इथं मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहे। आता या ठिकाणी घेतलेलं सर्व साहित्य मी आधी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेलं आहे। हे बघा किती मस्त असे आपले तांदूळ, 1 किलो तांदूळ या ठिकाणी मी घेतलेले आहे। यासाठी मी रेशनचे तांदूळ वापरत आहे। त्यानंतर अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली आहे। अतिशय योग्य प्रमाण आणि अतिशय छान अशी चकली बनते, एकदा नक्की ट्राय करा। त्यानंतर या ठिकाणी मी 75 ग्राम मूग डाळ घेतलेली आहे आणि 75 ग्राम मटकीची डाळ घेतलेली आहे। या ठिकाणी उडदाची डाळ न वापरता मी मटकीची डाळ वापरत आहे। खायला अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशी चकली होते। त्यानंतर या ठिकाणी मी घेतलेले आहे 100 ग्राम पोहे आणि 100 ग्राम साबुदाणा। या प्रमाणामध्ये चकली एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा। त्यानंतर 50 ग्राम धने घेतलेले आहे, 20 ग्राम तीळ। आता या ठिकाणी आपल्याला लाल तिखट आणि ओवा लगेच लागणार नाहीये आणि 20 ग्राम जिरे घेतलेले आहे। तर चला आता भाजणी तयार करूया। आता या ठिकाणी आपण घेतलेले सर्व पदार्थ एकदम छान असे भाजून घ्यायचे आहेत। 10 ते 15 मिनिट यांना मंद आचेवर एकदम छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। आता छानसं त्याला रंग येईपर्यंत आपण तांदूळ भाजलेले आहेत। हे बघा आपले तांदूळ भाजून झालेले आहेत। आता याच्यानंतर मी हरभऱ्याची डाळ भाजून घेत आहे। आता सर्व पदार्थ आपण छान असे भाजून घेऊयात। हरभऱ्याची डाळ अगदी छान आपण भाजून घेतलेली आहे। आता यानंतर मटकीची डाळ आपण भाजवणार आहोत। ती देखील आपली छान भाजून झालेली आहे। आता मुगाची डाळ ही देखील आपल्याला त्याचप्रमाणे मस्त अशी भाजून घ्यायची आहे। छानसं भाजल्यानंतर याचा अतिशय खमंग सुगंध येतो। आता सर्व आपले पदार्थ व्यवस्थित भाजून घेऊन याचा आपल्याला पीठ बनवायचं आहे। आता साबुदाणा आणि पोहे हे देखील आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। आपल्याला जर एकदम काटेदार आणि न तुटणारी आणि एकदम खमंग आणि कुरकुरीत चकली जर हवी असेल तर आपल्याला सर्व हे जे साहित्य घेतलेलं आहे ते आधी व्यवस्थित छान असं भाजवायला पाहिजे, तरच आपली चकली अतिशय छान होते। त्यानंतर आता आपण इथे पोहे भाजून घेणार आहोत। हे जे प्रमाण मी तुम्हाला दाखवलेलं आहे, दरवर्षी आम्ही ह्याच प्रमाणामध्ये चकली बनवत असतो, त्यामुळे तुम्ही एकदा ट्राय करा आणि खुसखुशीत मस्त खमंग अशी चकली बनवा। आता त्यानंतर जिरे आणि धने एकत्र मी भाजून घेणार आहे। आता यालाही छानसं भाजून घ्यायचं आहे। जिरे आणि धन्यांमुळे आपल्या याला चकलीला अतिशय छान सुगंध येतो। आता याचं सर्व साहित्य आपलं आता भाजून झालेलं आहे। याचं पीठ बनवून घ्यायचं आहे मस्त। तर चला पुढची क्रिया बघूया। या ठिकाणी चवीनुसार मीठ, लाल तिखट, तीळ, ओवा आणि पाऊण वाटी तेल घेतलेलं आहे आणि या ठिकाणी भाजणीचं पीठ हे मी 4 वाट्या घेतलेलं आहे। या वाटीचं प्रमाण घेऊन मी 4 वाट्या ह्या घेतलेल्या आहेत। तर चला आता
बनवूया मस्त अशी चकली। आता त्याच्यासाठी इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं। जेवढं आपण पिठाचं प्रमाण घेतलेलं आहे त्याच वाटीने मेजरमेंट घेऊन आपल्याला तेवढंच पाणी वापरायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे लाल तिखट, त्यानंतर तीळ टाकलेले आहेत। तिळामुळे आपली चकली अतिशय खमंग होते। त्यानंतर ओवा हा हातावर असा कुस्करून टाकायचा आहे, जेणेकरून ओव्याचा छान असा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरेल। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता थोडंसं यामध्ये मी पूर्ण मीठ टाकलेलं नाही, जेवढं मला गरजेचं वाटलं तेवढंच मीठ मी टाकून घेतलेलं आहे। आता याला छान मिक्स करायचं आहे आणि यानंतर मस्त असं तेलाचं मोहन देऊन घ्यायचं आहे। कडकडीत तेल करून यामध्ये मी टाकलेलं आहे। आता हातावर मस्त असं आधी चमच्याने मी त्याला मिक्स केलं, जेणेकरून हाताला गरम लागणार नाही। आणि त्यानंतर आपल्याला याला हातावर असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाला पूर्णपणे तेल लागलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपली चकली तुटत नाही किंवा चकलीचा तुकडा पडत नाही। हे बघा, अशा प्रकारे सर्व एकदम तेल त्याला लावून घ्यायचं आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही कोणत्या प्रमाणामध्ये चकली बनवता हेही मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी तशा प्रकारे चकली नक्की ट्राय करेल। आता ज्या प्रमाणामध्ये पीठ घेतलेलं आहे त्याच प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचं आहे। म्हणजे मी 4 वाट्या पीठ घेतलं तर या ठिकाणी मला 4च वाट्या पाणी लागणार आहेत। छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी गरम पाणी वापरायचं आहे पीठ मळतानाही। आता हे पीठ कसं मळायचं, याला आपल्याला एकदम जोर देऊन एकदम एकजीव करून छान असं मळून घ्यायचं आहे। वेळ लागला तरीही चालेल, पण पीठ अतिशय छान मऊसूत झालं पाहिजे, जे जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही। आता एका ठिकाणी मी कढई तापायला ठेवलेली होती तेलाची। आता मस्त असं पीठ एकदम छान घट्ट मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अतिशय छान असं पीठ मळलं गेलेलं आहे। हे बघा, अतिशय छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता आपल्याला कणिक आधी अर्धा तास भिजत ठेवायचे आहे, त्यानंतरच चकल्या बनवायच्या आहेत। आता या साच्यामध्ये मी चकली बनवून घेणार आहे। अतिशय छान काटे पडतात। तर तुम्ही नक्की बघू शकता की मी कशा प्रकारे चकली बनवलेली आहे। साचा भरून घेतला। हे बघा, किती छान काटे आपल्या चकलीला येत आहेत। अतिशय छान अशा प्रकारे मस्त अशी गोल गरगरीत आपली चकली तयार झालेली आहे आणि एका बाजूला आपलं तेलही तापलेलं आहे। तर चला चकली मस्त अशी तळून घेऊयात। मस्त कुरकुरीत खमंग चकली आपल्याला तळून घ्यायची आहे। जास्त ब्राऊनही बनवायची नाही, जेणेकरून अशी ती जळकट लागेल। एकदम मीडियम प्रमाणामध्ये तिला तळायचं आहे। मस्त असा रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनही नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे असेच छान आणि नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील।
तर हे बघा, आपली चकली मस्त अशी तळून झालेली आहे. अतिशय छान तिला मस्त रंग आलेला आहे, बघू शकता तुम्ही. अशाच प्रकारे आता आपल्याला सर्व बनवलेल्या चकल्या ह्या छानशा तळून घ्यायच्या आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. हे बघा, आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. अतिशय छान कुरकुरीत झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि मस्त काटेदारही बनलेले आहेत. हे बघा, अतिशय छान सुगंधही याचा खूप छान येतो आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.